जी शेतामध्ये रानटी जनावरं येतात ना, शेताची धूळनाश करायला, रेनकोट बघा कसा अटकवलेला आहे, एकदम पद्धतशीर. खिशामध्ये बॉटल ठेवलेली आहे बिअरची, दोन्ही पण. तवा झूम करून दाखवते, हे बघा. आणि हातांमध्ये काठी टाकलेली आहे. हवा एवढी आहे ना की आवाजच येणार नाही माझं काही. इकडून कसा दिसतो, जसं काही कोणी माणूस उभा आहे तिथे. लय भारीच असते. असू दे असू दे, खा खा. काय मला नको नाही. आता पावसातून कुठे फणस खाताय? त्रास नाही होत? तुमची आहे शेती? अच्छा. आता काय, आता गाडीने रिक्षा फोन केलेला पण ते काय त्यांना वेळ नाही, मग ते बाहेर होते. म्हटलं चला चालत जाऊया, आता काय करणार. जंगलात बसून, जंगलात म्हणण्यापेक्षा शेतावरती बसून जेवायची किंवा जे पण काय असेल आपल्याकडे ती खायची मजाच वेगळी असते. म्हणजे आम्ही गुरांजवळ जरी जायचं ना, तेव्हाही आम्ही भाकरी सोबत घेऊन जायचं. नाहीतर मग 10 वाजले की कोणाला तरी एक दोघांना पाठवायची, नाहीतर मग कोणाला तरी एक दोघांना पाठवायचं हे घेण्यासाठी, भाकरी सगळ्यांच्या घरातून घेण्यासाठी. आणि मग गुरं छान दुपारपर्यंत चरवट ठेवायची आणि आम्ही पण भाकरी खाऊन मस्तपैकी, जो रानमाळ असायचा एकदम असं शांत पडून जायचं. आणि गुरंही शांत असायची. ते एकदा चरून झाली की ते रवंत करायला बसायचे. मग फार मजा यायची, फार मजा यायची. ते दिवसच वेगळे होते फार. हां, व्ह्यू बघा किती सुंदर आहे. चला, आज ज्या कामासाठी आलेली ते काम तर काही झालंच नाही. हा काय मेन तर ह्याच कामासाठी मी थांबली होती आणि झालं असं की हे काम झालंच नाही. तर चला आता आज निघूया आपण मुंबईला. बाकी हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल पेजला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आज मी सेल्फी स्टिक नाही आणलेली आहे म्हणून असं हातात असा पकडावं लागतो आहे फोन आणि हात पेन होते. हिते दंडात. हे बघा व्ह्यू मागे, मस्त छान वाटतं असं निसर्गासोबत रमायला. हे डॉग आले, डॉगी. याला बघून मला ना पिकाचूची आठवण आली. पिकाचू, मी निघाली कुठे पण की निघाला हा मागून. चल मी पण येतो तुला सोडायला. बापरे, भीती वाटायची तेव्हाच तो यायचा, तो की जाईल कसं. इकडे गवारी आहेत, गुरं चरवत आहेत आणि छान हवा पण सुटलेली आहे. ही बघा, मी तुम्हाला एक आठवण सांगितली आणि पटकन तोच नजारा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. बघा
तिकडे ते काका आहे तुम्ही. प्रणयला खूप गुरांची आवड आहे. तो लहान होता 12 वर्षाचा तेव्हा इकडे आला होता. तो गुरं चरवायला रोज जायचं. पेंद्या वाटायचं. तो काका आलात ना ग्रामसभेला? नवीन पहिलाच एक्सपिरियन्स. बकवास. हसायलाही येतं आणि असल्या फालतूच्या सिस्टमचा खूप रागही येतो. त्या काकी पण एकट्याच आल्यात. काकी थांबा आली. मला वाटलं इथे जवळच राहणार आहेत की काय तुम्ही? धानकोलीत? काय म्हणताय? धानकोलीत कोणत्या घरात? अच्छा मिलिंद मर्चंडे. हां हां. मी धानकोलीत गवळवाडी. हां मुंबईतून आलेली. मला झाले 8 दिवस झाले. हो एकटीच. म्हटलं आहे तर जावं ग्रामसभेला. ते काय आता स्थगित केलं. फॉर्म पूर्ण लागतो ना 100. मग आता ही मीटिंग होती ती 3 महिन्यांनी होती का? हां हां जुलैमध्ये नाही. हां पण त्यांनी आता जुलैची 10 सांगितली ना की ऑगस्टची 10 सांगितली? हां मग व्हॉट्सअपला तुम्ही आहात का ॲड? हां 35 नोकरी करते म्हणजे हसणार. हां अच्छा अच्छा ओके. हां 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 कुणाच्या? महादेव पगारांची मोठी सून. माझे पगार. हां मुलं वगैरे मुंबईला आहेत. 2 जण आहेत. हो मुलगे. चला आपल्याला साथीदार जे भेटले होते ते पण त्यांचा रोड तो आहे. इकडे एक शिव मंदिर आहे पुढे शिवेवरती बट तो खूप लांब आहे. नाहीतर मला जायचं होतं तिथे. गेली 2 वर्ष गेली नाही आहे मी. मला ते मंदिर खूप आवडतं. बांधलं आहे ना छोटंसं. कोणाची दगदग नाही फिकबिक नाही. इकडे पण आहेत घरं अशी बांधलेली आणि हा सुंदर पठार आहे इकडे. एवढी हवा सुटली की बापरे त्यांचा नंबर घ्यायला पाहिजे होता यार. शट. बघू आता आपल्याला असेल टाईम सुट्टी तरी येऊ नाहीतर काय हेच नाही करू शकते. त्या 3 जणी आजी भेटला ना त्या म्हणतात बघा तुझ्या मागून पाऊस येतोय तुला झोडत घेऊन जाईल. गावठी भाषा ऐकून मस्त वाटलं. झोडत येऊन जातो पाऊस नुसता मागून. चला हा एक माझा छोटासा प्रयत्न होता. तुम्ही प्रयत्न पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला कारण इथून जो डिस्टन्स आहे ना तो जास्त आहे खूप आणि एवढं चालत येणं जाणं 7-8 किलोमीटर तरी होईल. किलोमीटर आय थिंक सो. कारण काय म्हणतो पण आज सकाळ एवढा पाऊस होता ना ते मस्त रोपटे लावलेले आहेत जांभळीचे. हा कसलं माहीत नाही जांभळीचंच आहे. वाव जास्तीत जास्त आहेत ते रोपटे जांभळीचेच आहेत. मी फोन ह्यासाठी जवळ घेते माझा आवाज येण्यासाठी. नाही तर तुम्ही म्हणाले फोन काय एवढी जवळ घेते.
स्टँड आणला असता तर बरं झालं असतं. बॅग आणली असती तर त्याच्यामध्ये स्टँड मस्त राहिलं असतं. हातात ही छत्री. ही बघा हवा एवढी अशी मस्त इकडे हा रानमाळ एकदम पठार छान वाटतं. माझ्या माहेरी पहिलं तसं होतं. काही ठिकाणी अशी जी जागा होती ना ती मोकळी पठार होती. तिकडे गुरं चरवायला म्हणजे अशा पठारात गुरं घेऊन गेलो ना की चांगलं दूरदूरपर्यंत लक्ष राहतो. मग एखादी जरी गाय बैल कुठे जात असेल तर मग बाबा कुठे तर जरी एखादा बैल गाय कुठे म्हणजे डोळा चुकून काय काय गुरांची सवय असायची डोळा चुकून पळून जायची आणि मग त्यांच्या मनमर्जीने ते येणार तेव्हा मग नाहीतर कोणाच्या तरी शेतात जाणार असं एखादा तरी असायचा हां बैल किंवा गाय किंवा वासरू पाडा वगैरे. तर मग त्यांना आवाज दिला ना त्यांची नावं ठेवलेली असायची राजा सर्जा धोंड्या पांड्या जे पण काय असेल ते. तर आवाज दिल्याबरोबर लगेच फिरायचे. पण आता तसं काही हे नाही राहिले. बघा किती छान. आता इथून एक बाईक गेली. गावी राहायचं म्हणण्यापेक्षा जरी आपण येतोय काही कामासाठी वगैरे तरी आपल्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर माय गॉड चलती का नाम जिंदगी जो थम गया वो ख़त्म जो चला वही जीता. चला आता हा ब्लॉग इथेच एंड करते आणि नक्की कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा नवीन असं चॅनल पेजवर तर लाईक करा आणि असेच आपले नवीन नवीन ब्लॉग बघत राहा. आता मला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी एंड करते ब्लॉग. सो बाय बाय टाटा टेक केअर. थँक्यू सो मच एव्हरीवन.